नमस्कार. शरीरात उष्णता वाढली आहे का? हातपाय जळजत आहेत, तोंडात फोडं येत आहेत, ॲसिडिटी भयंकर वाढली आहे, सारखी चिडचिड होती आहे, तर मग ही सगळी लक्षणं वाढलेल्या पित्तदोषाची आहेत. पण काळजी करू नका. आज आपण पाहणार आहोत 5 अशी नैसर्गिक पेय जी शरीराला थंडावा देतात, पित्त कमी करतात आणि तुम्हाला इन्स्टंट एनर्जीसुद्धा देतात. तर चला बघूया पहिलं पेय. पहिलं पेय आहे पानाचं सरबत. आपण जी पान खातो तेच पान, नागवेलीचं पान. कसं बनवणार? तर भिजवलेली बडीशेप, विड्याची पानं, गुलकंद, वेलची, जायफळ, दूध आणि थोडं थंड पाणी हे सगळं मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आणि हे सरबत तयार होतं आहे. हे सरबत तुमचं पचन सुधारतं, गॅस, ब्लोटिंग कमी करतं आणि छातीतली जळजळसुद्धा कमी करतं. शिवाय शरीराला आतून थंड आणि रिलॅक्स करतं. दुसरं पेय आहे सोलकढी. यामध्ये तुम्हाला नारळाचं दूध घ्यायचं आहे, कोकमाचा कोळ घ्यायचा आहे, जिरेपूड आणि सैंधव मीठ हे सगळं एकत्र करून हलकं मिक्स करायचं आहे. हे पेय देखील तुमचं पित्त शांत करतं, पचन सुधारतं, शरीरातील उष्णता कमी करून त्वचेलाही नैसर्गिक ग्लो देतं. तिसरं पेय आहे धण्याचं सरबत. आपले जे धणे आपण मसाल्यासाठी वापरतात त्याचं सरबत. 1-2 चमचे धणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ते पाण्यासह वाटून गाळून घ्या. त्यामध्ये थोडं सैंधव मीठ किंवा खडीसाखर घाला आणि ते प्या. याने सुद्धा तुमच्या शरीरातील उष्णता पटकन कमी होतं आणि ॲसिडिटी आणि मूत्रदाहावर तर हे खूप प्रभावी आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच स्त्रियांना उन्हाळी लागणं हा त्रास होतो. त्यासाठी हे पेय खूप परिणामकारक आहे आणि शिवाय लिव्हर आणि पचनासाठीही उत्तम आहे. चौथं पेय आहे खजूर आदी मंथ. कसं बनवायचं? तर खजूर, मनुका, चिंच, कोकम आणि आवळा हे 3-4 तास भिजवा आणि नंतर वाटून घ्या आणि त्यात पाणी घाला आणि शेवटी डाळिंबाचा रसही मिसळा. हे तुमच्या शरीराला लगेच ऊर्जा देतं, रक्त वाढ करतं, डिहायड्रेशन कमी करतं आणि थकवासुद्धा दूर करतं. 5वं पेय आहे आवळा शरबत. पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे आवळा शरबत मिसळा. त्यामध्ये सैंधव मीठ आणि भिजवलेले सब्जा बी घाला आणि हे शरबत तयार झालं आहे. या शरबतामुळे तुमचं पित्त कमी होतं, त्वचा आणि केस निरोगी ठेवतं. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आवळा हे रसायन मानलं गेलं आहे जे तुमच्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे या शरबताचे फायदे, जे आवळ्याचे फायदे आहेत ते सगळे आपल्याला देतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचा, केस निरोगी होते आणि पित्त देखील कमी होतं. आता ही सर्व पेय एकत्र करून घेऊ नका. दिवसातून फक्त एकच पेय निवडा. ज्यांना सर्दी खोकला लवकर होतो त्यांनी थंड पेय घेताना काळजी घ्या. आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःची काळजी घ्या आणि शरीराला नैसर्गिक थंडावा देत निरोगी, ताजेतवाने आणि ऊर्जावान राहा. धन्यवाद.